मिस वशिला, नाव व्हॉट? इन युअर डिफेन्स काही बोलायचंय? नाही सर, मी काही बोलले तरी कोणी विश्वास नाही ठेवणार. सावित्री, असं नाहीये बाळा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. घ्या, म्हणजे अजूनही तुम्हाला तिचाच पुळका, अजूनही तिचीच बाजू घेताय तुम्ही आई. आम्हाला सांगा, आता आमच्या चेनला काय पाय फुटलेत हा, की जाऊन ती स्वतःच बसली तिच्या बॅगेत? नंदा, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही जितकं सावित्रीला ओळखतो ना, आम्हाला नाही वाटत ती असं काही करू शकते. कदाचित ना चुकून. कृष्णाई, किती भोळ्या होता तुम्ही हा? असं कसं कोणी चुकून सोन्याची चेन आपल्या बॅगेत ठेवून घेईल हा? एक नंबरची ढापरी आहे ही पोर. विद्याधर, तू तरी समजव बाबा. नाही आई साहेब, मी निघते. या क्षणी मला माझ्या बाजूने आता काहीच बोलायचं नाहीये. हे घर, गाव, ऑफिस, इथली नाती सगळं सगळं सोडून चाललीये मी. खरं तर आल्या आल्याच जायला पाहिजे होतीस. तुझ्यासारख्या चोराला इथं थाराच द्यायला नाही पाहिजे होता. नंदा कवठेकर निंबाळकर आहोत आम्ही. पहिल्या भेटीत माणूस ओळखतो. आम्ही तर सांगितलं होतं, पण इथं आमचं ऐकतंय कोण? कृष्णाई, केला ना विश्वासघात या पोरीनं तुमचा? आणि तुम्ही अख्खं घर हिच्या नावावर करायला चालला होता. आई साहेब, माझ्यामुळे तुम्हाला ऐकावं लागतंय. माफ करा, पण तुमच्या विरोधात बोललेला एकही शब्द मी नाही ऐकून घेऊ शकत. आय आय ग, नाही काय करावं या मायेचं? कृष्णाई, अशीच भुरळ पाडली तिने तुम्हाला आणि तुम्ही बोललात. आम्हाला आठवतंय ना काय कौतुक केलं होतं जेव्हा या पोरीनं आपल्या प्रियाला वाचवलं होतं त्या गुंडापासनं. पण आम्हाला एक कळत नाही, कवठे भैरवगडात आजवर कुणाची हिंमत झाली नाही असं वागायची. मग ही आल्यावरच कसं? काय हाय का कुणाकडे याचं उत्तर? आम्हाला तर वाटतं ते खरे गुंड नसून हिनं आणलेले खोटे गुंड असावेत. हो, मी आजारी असताना गरज नसतानाही पुढं 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 करून समध्या कामात येत होती. कशा पायी? घरात आल्यापासून सकाळी उठून समध्यांना चहाच काय करून दे, तुळशी कट्ट्यापाशी अगरबत्ती लावून तिकडं प्रदक्षिणाच काय घाल, आणि हे समज करून झाली तुमची सर्वगुण संपन्न मुलगी. आता पण काय चालाक वागते बघा. चोरीत सापडल्या काही एक विरोध न करता गुपचूप पळ काढू बघतीये. पण आम्ही पण नंदा कवठेकर आणि निंबाळकर आहोत. असं थोडीच जाऊ देऊ हिला. आता तर फक्त चेन सापडलीये, अजून काय काय चोरलं असेल हिनं काय माहित. नंदा, बस अति होतंय आता. विद्याधर दादा, एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं, मग तो माणूस कितीही ओरडो खोटंच वाटतं. ए, तुझं तत्वज्ञान ऐकून घ्यायला इंटरेस्टेड नाही होत आम्ही. नाही, बरोबर आहे तुमचं. बर, वेळ वाया घालवायला नको, कारण आमच्या सरांना वेळ वाया घालवलेला आवडत नाही आणि मी तो घालवणार पण नाही. शाली वहिनी, तुम्ही या ना माझ्या बरोबर. तुम्ही घ्या माझ्या सामानाची झडती. सावित्री मॅडम, त्याची काही एक गरज नाहीये. गरज आहे दादा. शाली वहिनी, चला ना तुम्ही. जा जा, आणि ए, लई फुशारके मारू नको हा. कृष्णाई, आता बघालच की पोरगी तुमचा उरला सुरला विश्वास कसा धुळीत मिळवते ते. शाले
नैऋत्येकच हा. आणि त्या पोरीचा आउट हाऊस पण नैऋत्येकच असा. प्रिया, हे सगळं काय होऊन बसलंय ग? काहीतरी कुठंतरी चुकतंय बघ. सावित्रीताई आणि चोरी नाही ग कृष्णाई. हे जे झालंय ना ते व्हायला नको होत. यामुळे अर्जुनचं सावित्री बद्दलचं मत बदललं तर? असं झालं ना तर तो काय तिला घरात ठेवायचा नाही. कृष्णाई, त्या गोष्टीचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. इतकं सगळं झालं पण दादा एका शब्दानी ना तिला बोललाय ना वहिनीला. हो ग प्रिया, हे आमच्या लक्षातच नाही आलं. बाईसाहेब, अर्जुन दादांनी बोलवलंय. आलो, चल ग प्रिया. शाले, काय आता हिच्या चोरीची यादी लिहायला काय घेतेस? चिट्टोरा की डायरी? वाचा, हिच्या काळ्या कर्तुतीचा चिठ्ठा वाचा. सांग बरं काय काय घेतलंय? शाले, जिभेचा फुई जोडाला का काय? टाळूला जीभ लावून बोल पाटापाटा. हे बाबानो, उगाच डोक्याचा ताप वाढवू नका. सांगा पटकन. जाऊ बाई, तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे. काय? हा म्हणजे प्रॉब्लेम एवढा डेंजर आहे माहित नव्हतं ना, त्याच्यामुळेच तर घोळ झालाय समजा. अरे शाले, काय डोक्यावर आदळलीस का? काय बोलतीयस? अहो विद्याधर भाऊजी, तुम्हाला तर माहीतच असेल ना. काय? हे बघा, आम्ही हात जोडतो तुमच्या पुढं. आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. शालिनी, तुला काय बोलायचंय ना ते पटकन बोल. घराचो वासो नाचलो कोळो. तिच्या फेऱ्यामध्ये गुरफटलो, पायात पडलो फासो. वहिनी थांब. माफ करा आम्हाला, पण सगळेच जरा थांबा बरं. शालिनी, तुला जे बोलायचंय ते स्पष्टपणे बोलणार आहेस की नाही? कृष्णाई, ते झालं असं म्हणजे अगदी लिटिल, म्हणजे तसं नाही पण गैरसमजच झालाय जाऊबाईंचा. त्यांना असं वाटलं की सावित्रीनं चेन चोरली आहे. म्हणजे मी पण ओघानं बोलून गेले ना की सावित्री चोर आहे, पण तसं नाहीये. सावित्री चोर नाहीये, तिनं नाही केली चोरी. काय बोलतीयस? हा, आता तर तिने कबूल केलं आणि चोरी तिने केली म्हणून? एक मिनिट नंदा बहिणी, मी कधी म्हणलं की मी चोरी केली म्हणून? मी म्हणलं की मी काही म्हणलं तरी तुमचा विश्वास बसायचा नाही. मी चोरी केली असं नाही म्हणलं मी. मिस वशिला अँड ऑल द लेडीज, खूप वेळ घेतलात माझा. खूप झाला सस्पेन्स. शाली बहिणी, तुम्हाला जर शब्द वेचायला जमत नसतील, अवघड जात असतील ना, तर मिस वशिला, यू मे प्रोसीड. हो सर. विद्याधर दादा, थोडं तसं काळजीच आहे, पण अगदीच क्युअर होणार नाही असं नाही हा अजिबात. सर, तुमच्या वहिनी नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर यांच्यावर या घराची मोठी सून म्हणून
ढीगभर जबाबदारी, ढीगभर कामामुळे ढीगभर स्ट्रेस आहे. या घराचा अख्खा डोलारा त्यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या एकटीवर सगळं पडतं हो. पण त्याच्याबद्दल त्या अजिबात बोलून दाखवत नाहीत. त्याचं खूप प्रेशर येतं त्यांना, पण ते एका शब्दानेही तक्रार करत नाहीत बघा. त्यांचा खरं तर मोठेपण आहे. सर, आईसाहेब, प्रिया, मामा, मामी आणि इथे जमलेल्या सगळ्या जणांना माझी नम्र विनंती आहे, आपण नंदा बहिणींना समजून घेऊया. हे मी उपरोधिकपणे नाही बोलत आहे, मी अगदी खरं आणि मनापासून बोलतेय बघा. नंदा बहिणी, तुम्ही खरंच ग्रेट आहात हो. आणि तुम्ही याची कधी भनकही नाही लागू दिली हो. मिस वशिला, टू द पॉइंट बोला. सर, नंदा बहिणींना झोपेत चालण्याची सवय आहे. काय? काही काय बोलतेस? हो जाऊबाई, तुम्हाला होतो त्रास असा कधी कधी. एक दोनदा नाही का झाला होता, मीच तुम्हाला बिछाण्यात झोपवलं होतं. शाले, काय डोक्यावर पडलेस का? अहो नंदा बहिणी, होतं असं कधी कधी. मग ते आम्हाला का नाही कळत? अहो कसं कळणार, तुम्ही झोपेत होतात ना. जेव्हा माणूस झोपेत चालतो तेव्हा त्याला थोडी कळतं की तो झोपेत चालतोय म्हणून. बाकीच्यांना कळतं. आता तुम्हाला जर पुरावा हवा असेल तर दाखवते. हे बघा बघा. मला असं वाटतं की आमच्याकडे जी चेन सापडली ती नंदाबहिणी स्वतः घेऊन आल्या होत्या. म्हणजे झोपेत चालत आल्या होत्या. त्यांना कळलंही नाही की त्यांनी चेन कधी ठेवली ते. नंतर ती सुवर्णलताला कुठेतरी सापडली असणार. तिला वाटलं असेल माझीच चेन आहे म्हणून तिने माझ्या बॅगेत टाकली. काय ग सुवर्णलता? हो हो तर हो, मलाच सापडली, पण मला वाटलं ती सावित्रीची आहे म्हणून मग मी तिच्या पॅकेट टाकली. एवढा उशीर आम्ही घसा खराडतोय तवा नाही बोलली. तुम्ही एवढा आरडा ओरडा, म्हणजे तुम्ही मोठी माणसं, मी काय बोलणार आहे मध्ये. मी व्हिडिओ प्रूफ दिलाय. खोटारडेपणा आहे हो समजा. काय खोटारडेपणा वहिनी? सगळं तर समोर आहे. सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसतंय. का तुम्ही मिस वशिला, मला एक गोष्ट सांगा, सीसीटीव्ही आला कुठून? आमच्याकडे तर नाहीये सीसीटीव्ही. अहो तो कॅमेरा मीच लावलाय. काय? त्याचं काय, आता मी नवीन जागेत राहतेय. त्यात माझ्या बरोबर सुवर्णलता पण आहे. तिचे बाबा आधी मध्ये बाहेर गावी जातात. प्रिकॉशन म्हणून हे बघा ऍप. तुला कसं माहित त्या दारामाग तो बलराम उभा येते? हे बॉयफ्रेंड त्रास देतोय याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे.
कृष्णाई, अर्जुन, सावित्री मॅडम जे काय म्हणतात त्यात तथ्य आहे. आमच्या पटकन लक्षातच आलं नाही. पण शाली वहिनींना कल्पना होतीच की, हो की नाही शालिनी वहिनी? नंदाची ट्रीटमेंट पण चालू आहे. नंदाला झोपेत चालण्याची सवय आहे, पण तिच्या या सवयीमुळं इतका मोठा इश्यू निर्माण होईल याची मला खरंच कल्पना नव्हती. मी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. हा सावित्री मॅडम. नाही विद्याधर दादा, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाहीये. कोणीच माफी मागायची गरज नाहीये, नाही का नंदा बहिणी? सावित्री बाबतीत आमचा निर्णय कधीच चुकणार नाही. कसला निर्णय? अरे हेच की सावित्री असं काही करणार नाही. नंदा, आम्ही तुला म्हणालो होतो ना की तुझा काहीतरी गैरसमज झालेला असणार, तसंच झालं बघ. नाही, आम्हाला माहिती आहे तुझ्या त्या चैनच्या बाबतीत तुझ्या भावना गुंतलेल्या आहेत. अगं पण नाही, म्हणजे तुम्हाला खरंच हे वाटतं का की आता जे काही घडलं त्याला फक्त आम्ही जबाबदार आहोत? अगं नाही ग बाळा. हा, तू असं करते का? जे झालं ते झालं. हा, आता मनातून हे सगळं काढून टाक. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो. आपण ना डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेऊ. हा, तू काही काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. दीपकराव, जा बरं, सगळ्यांसाठी जेवणाचा फक्कड बेत करा. थोरला बाईसाहेब, बाईसाहेब तुम्ही आमच्यावर विश्वास दाखविला असा तुमचे लय उपकार झाले, लय उपकार झाले बघा. दीपकराव, माणसं ओळखता येतात आम्हाला. तुम्ही प्रामाणिक माणसं आहात. आमचा तुम्हा सगळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. सावित्री, आता तू पण हे सगळं मनातून. आईसाहेब, अहो माझ्या मनात कोणाविषयी कसलीही अढी नाहीये. मी एक दोन शब्द कमी बोलन खरं, पण तोंडावर बोलन. वहिनी साहेब, मी आता याचा बदला वगैरे घेईन असं काही म्हणत आणू नका. मला माहितीये अफवा ज्याच्याबद्दल आहे ती पसरली तर त्याच्या बदनामीपेक्षा जो ती अफवा पसरवतोय त्याची लोक लायकी ठरवतात. आणि मी असलं काही करणार नाही एवढे संस्कार आहेत माझ्यावर. तुझा शानपणा तुझ्याचकडे ठेव. सर येते मी, ऑफिसला उशीर होईल. मिस वशिला. सर इट्स ओके. म्हणजे मी समजू शकते तुम्ही आता तो व्हिडिओ बघून तुम्हाला धक्का बसला असेल, एक मिनिट मिस. वाईट वाटलं असेल, पण सर ठीक आहे, तुम्ही सॉरी म्हणायची गरज नाहीये. तुम्ही सॉरी नका म्हणू प्लीज. एक्सक्यूज मी, कोणत्या जगात वावरताय हो? कोणत्या गाढवानं सांगितलं तुम्हाला मी तुम्हाला इथं सॉरी म्हणायला आलोय? खरं तर ना आता या क्षणी मी तुम्हाला घरातून आणि नोकरीवरून हाकलून द्यायला पाहिजे. मिस वशिला,
माझ्या प्रिमायसेस मध्ये माझ्या परवानगी शिवाय सीसीटीव्ही लावायची हिंमत कशी झाली हो तुमची? सर मी तुमच्या घरात नाही, मी माझ्या घरात, म्हणजे मी जिथे राहते तिथं. ते आउट हाऊस आहे ना, ती माझीच प्रॉपर्टी. सीसीटीव्ही ताबडतोब काढून टाकायचा. मला असली फालतुगिरी चालणार नाही. सर पण त्याच कॅमेऱ्यामुळे तर मी निर्दोष सिद्ध झालाय ना, नाहीतर एव्हाना मी फेकले गेले असते घराबाहेर. हे सुशीला, तुम्ही काय हलक्या कानाच्या आहात हो? आता आमच्या घराची डिटेक्टिव्ह सिरीज झाली. या प्रकरणात मी एकदा तरी म्हणालो की ती चेन तुम्ही चोरलीये? नाही ना? कोण खरं आणि कोण खोटं हे ठरवायला अर्जुन कवठेकरला सीसीटीव्ही कॅमेराची गरज लागत नाही. ताबडतोब सीसीटीव्ही काढायचा, नाहीतर